नमस्कार मंडळी. तर आई आली होती बघा, म्हणजे बरेच दिवस झालं तेव्हाचा ब्लॉग आहे. मला काही एडिट करणं पण झालं नाही आणि काही कारणास्तव बघा मला एडिट करू पण दिला नव्हता. पण आता मी डिलीट मारत होती तर म्हटलं चला व्हिडिओ टाकला पाहिजे, कारण आईने एवढं सामान आणलं होतं. आता बाजरी आम्हाला इकडची आवडत नाही, कारण आमच्या गावाकडे भरपूर पिकते. तर आईला तिकडून घेऊन यायला सांगितली होती. मग बाजरी पण आणली होती भरपूर. अगोदर बहिणीला आणायला सांगितलं होते, कारण आम्ही आता किती दिवस झालं इथं आल्यापासून गाडीवरच जातो आहे बघा. एवढी बाजरी बोरं आणली होती आणि दही पण लावून आणलं होतं ह्याच्यामध्ये. मुलांना तर एवढं आवडलं होतं ना, लस्सी केली होती. तर बाजरीच्या भाकरी चुलीवरचे, मकाची कणसं, आता आमच्याकडे ह्याला वळकं म्हणतात, पण आम्हाला इकडे भेटतच नाहीत खायला. तर पांढरी काकडीच खावं लागतं. मुळ्याच्या शेंगा, माझ्या भाऊजाईन हरभऱ्याची भाजी भेटत नाही म्हणून त्यांनी तोडून आणली होती तिकडून. आता इथं बाजारात काय एवढी चांगली येत नाही. सगळा भाजीपाला आणला होता. करडईची भाजी आहे ती. एवढं घेऊन आली होती काही सांगूच नका भाजीला. तर मी तर बाजारातून आणते, पण मस्त गावाकडच्या भाज्या म्हटल्यावर खायला किती छान लागतात. तर एवढं घेऊन आली होती आणि अनुला म्हटलं होतं घे, तर तिची रिॲक्शन बघा. बोरं खात बसली आता. तर घरचे बोरं असले का कसं वेगळंच असतं. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आलाय तर कमेंट करून जावा. चला तर बाय.